नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता संपन्न होतीये. या प्रसंगी पंचायत समिती सदस्यपदाच्या उमेदवारानं नेमकं कशा पद्धतीनं आपलं भाषण करावं याबद्दलचा मार्गदर्शन करणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट याबद्दलच्या आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण सुरुवात करतोय. नमस्कार माझ्या माय माऊलींनो, माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांनो, भगिनींनो, युवकांनो आणि माझ्या सर्वच प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे ते कोणत्याही मोठ्या खुर्चीसाठी नाही, तर तुमच्या विश्वासासाठी, तुमच्या प्रश्नांसाठी आणि आपल्या गावाच्या भविष्यासाठी मी पंचायत समिती गणाची निवडणूक लढवित आहे आणि या पदासाठी मी उभा आहे. ही माती, ही शेतं आणि हे रस्ते, शाळा, अंगणवाडी, गावच्या भौतिक सुविधा यामध्ये मी वाढलो आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून जन्मलो आहे. अडचणी मी अनुभवल्या आहेत आणि म्हणूनच आज मी ठामपणे सांगतो की मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही, तर मी तुमच्यातलाच एक आहे. बंधूंनो, आपण सगळे जाणतो की आपल्या भागातील प्रश्न नवीन नाहीत. पाण्यासाठी वणवण, रस्त्याची झालेली दुरावस्था, वीज कधी आहे कधी नाही, आरोग्यासाठी होणारी धावपळ, शिक्षणासाठी झगडणारी मुलं आणि कामासाठी शहराकडे निघून जाणारे आपले गावचे, आपल्या गणातील विविध गावचे युवक, हे सगळं मी फक्त ऐकलं नाही, तर हे वास्तव चित्र आम्ही सर्वजण पाहतोय आणि हे वास्तव चित्र मित्रांनो मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण मित्रांनो, फक्त समस्या सांगून या निवडणुकीच्या निमित्तानं उपयोग होणार नाही. प्रश्न मांडणारे खूप आहेत, पण सोडवणारे खूप कमी आहेत. आज मी तुमच्या समोर या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो की आपल्या या गणाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विविध गावच्या पाण्याचा प्रश्न असेल, योजना असतील, त्यासाठी लागणारा पाठपुरावा, वेळेवर काम आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर पाणी, बाजारभाव आणि विमा आणि युवकांचा प्रश्न असेल तर कौशल्य, रोजगार आणि स्वाभिमान, महिलांचा प्रश्न असेल तर सन्मान, आरोग्य आणि स्वावलंबन. हे फक्त बोलण्यासाठी नाही, हे करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या भगिनींनो, महिला बचत गट केवळ कागदावरती न राहता त्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक बळ देण्यासाठी मी पंचायत समितीच्या माध्यमातून सतत पाठपुरावा आगामी काळामध्ये करणार आहे. माझ्या युवक मित्रांनो, तुम्ही बेरोजगार राहू नये, तुमच्यातील कला, कौशल्य वाया जाऊ नये यासाठी प्रशिक्षण, क्रीडा आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि माझ्या सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना देखील या प्रसंगी सांगेल की तुमचा घाम, तुमचे कष्ट हे कुणाच्या दारात उभे राहणारे नसून आपल्या गावाच्या विकासाचा पाया आहे. तुमच्यासाठी पाणी, योजना आणि न्याय मिळवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढेल. माझ्या माय माऊलींनो, मी कोणावरती या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी टीका करायला आलो नाही. मी कोणाविरुद्ध उभा नाही, मी फक्त आपल्या गणाच्या संपूर्ण विकासासाठी ही निवडणूक लढवित आहे. भ्रष्टाचार, टक्केवारी, दलाली याला माझा ठाम नकार आणि विरोध आहे. पंचायत समितीचा एकही रुपया चुकीच्या ठिकाणी जाऊ देणार नाही, ही माझी शब्दांची नव्हे तर कृतीची ग्वाही या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला देत आहे. आज मला या ठिकाणी आवर्जून तुम्हा सर्वांना सांगायचंय की मित्रांनो, हा लढा माझ्या एकट्याचा नाही, हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्य करण्याचा हा लढा आहे. आपल्या गणाला एक सर्वांगीण विकासाची ओळख मिळवून द्यायची असेल, आपल्या भागाला खऱ्या अर्थानं एक विकासाचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर आपण सगळे मिळून हा बदल घडवण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींनो, माय माऊलींनो, तुमचं एक मत माझ्यासाठी नाही, तर आपल्या गणाच्या संपूर्ण उज्ज्वल भविष्यासाठी आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. त्यासाठी तुमचा विश्वास, तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांची एकजुटीची साथ, याच बळावरती मी तुमच्यासाठी आगामी काळामध्ये 100% काम करणार आहे. टिंबटिंब या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी कराल आणि आपल्या सेवेची संधी द्याल अशी आशा या निमित्तानं बाळगतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद.
या ठिकाणी मी मानतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.